सरकार येतात, सरकार जातात. सरकार येण्यापूर्वी ज्या प्रकारची वचननामं आपल्यासमोर मांडतात, ती वचननामं आजपर्यंत तरी कोणत्याही सरकारने पूर्ण केलेली नाहीत. हा इतिहास आहे. हे आपल्यासाठी, हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी नवीन नाही. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या दैवताचं, म्हणजे आपल्या महाराजांचं अरबी समुद्रात होणारं स्मारक. याचा पुढे काय झालं, कधी होणार ते स्मारक? आज हा प्रश्न विचारला तर नाहीच पाहिजे आणि ही अपेक्षासुद्धा नाही आहे. परंतु त्या स्मारकाच्या ऐवजी सरकारने फक्त एक छोटंसं काम केलं तरी लाख मोलाचं होईल. आणि ते छोटंसं काम म्हणजे आपल्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले सर्व गडकिल्ले जर अतिशय चांगल्या दर्जाचे तुम्ही जर पुन्हा उभारीत आणलेत, त्यांचं संवर्धन केलं, तर खरोखरच छत्रपती शिवराय महाराजांना ते समर्पित राहील. आपण जेव्हा निवडणुका येतात तेव्हा सरकार फक्त शिवरायांच्या नावाने राजकारण करतात. पण जेव्हा मात्र अशा महाराजांच्या प्रती काही करायचं असेल तेव्हा मात्र कोणतेच राजकीय पक्ष, जे सत्तेमध्ये येणारे पक्ष, कुठेच काही करताना दिसत नाही. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या विचारांचं काही नका करू. जे माझ्या राजाने करून ठेवलेलं आहे, जे माझ्या राजाची संपत्ती आहे, जे माझ्या राजाचं शौर्य आहे, त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. जग आपोआप, जगाची पावलं आपोआप त्या ठिकाणी वळतील, एवढं मात्र नक्की. जय शिवराय.